एका महिला वेळेवर उपचार मिळाले नसते तर आज कदाचित जिवंत असते. कल्याणच्या सरकारी रुग्णालयात तब्बल 5 तास रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत महिलेला प्राण गमवावं लागलं. हे केवळ अपघात नव्हे, ही एक प्रणालीची हत्या आहे. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे. रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 23 वर्षीय सविता गोविंद विराजदार यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सविता या कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात राहत होत्या. सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी ICU आणि स्कॅनची सुविधा नसल्यामुळे त्यांना तत्काळ कळवा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या मुलांनी लगेच रुग्णवाहिकेसाठी धावपळ केली, पण ना 108 क्रमांकावरून सरकारी रुग्णवाहिका मिळाली ना खासगी. सविता यांना तब्बल 5 तास रुग्णालयात उपचाराविना थांबवण्यात आलं. अखेर त्या तसंच पडून राहिल्या आणि त्यांच्या जीवावर बेतलं. या प्रकरणावरून रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पगारे यांनी स्पष्टीकरण दिलं की रुग्णांची स्थिती गंभीर होती. तात्काळ CT स्कॅन आणि ICUची गरज होती. पण नातेवाईक रुग्णवाहिकेसंदर्भात संभ्रमात होते. आम्ही याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू. मात्र नातेवाईकांचा आरोप आहे की एवढ्या मोठ्या रुग्णालयात वेळेवर डॉक्टरही नव्हते आणि रुग्णवाहिकाही मिळाली नाही. त्यामुळे ही दुर्दैवाची दुर्लक्षाची जबाबदारी कोण घेणार? एक महिला वेळेवर उपचार न मिळाल्याने मरण पावली, याला जबाबदार कोण? ही व्यवस्थेची चूक की नातेवाईकांचं संभ्रमण? अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत का? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.